कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 3। शंकर भट्ट यांची पळणीस्वामींबरोबर भेट। कुरवपुरम दर्शन। श्रीपाद श्रीवल्लभ स्मरण महिमा। श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे मी विचित्रपुरमहून निघालो। चिदंबरममधील परमेश्वराच्या दर्शनासाठी माझे मन उत्सुक होते। 3 दिवस आनंदाने माझा प्रवास झाला। न मागताच मला अन्न मिळत गेले। 4थ्या दिवशी एका गावात मी एका ब्राह्मणाच्या दरवाजापाशी उभे राहून अन्नाची भिक्षा मागितली। रागवलेल्या चेहऱ्याने गृहस्वामिनी घराच्या बाहेर आली आणि ओरडून म्हणाली की अन्न नाही। काही वेळ मी घराबाहेर उभा राहिलो। गृहस्वामी बाहेर येऊन म्हणाला, अतिथींचे व पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्या इतका मी भाग्यवान नाही। माझी पत्नी खूप उर्मट आहे। ती रागवली तर माझ्या डोक्यावर मातीची भांडी फोडते। या बाबतीत माझी पत्नी आणि माझ्या गुरूंची पत्नी समान आहे। तथापि एक फरक आहे, माझी पत्नी फुटलेल्या भांड्यांची किंमत माझ्याकडून मागते, तथापि माझ्या गुरूंची पत्नी त्यांना अशा प्रकारे छळत नाही। नुकतेच माझ्या डोक्यावर काही भांडी फोडली गेली। आमच्या घरी अन्न पाण्याची कमतरता नाही, मात्र आता मला फुटलेल्या भांड्यांची किंमत त्वरित द्यावीच लागेल। हे मला खूप त्रासदायक आहे। जर आज धार्मिक कार्यात दिली जाणारी दक्षिणा संभावना म्हणून मिळाली तर काही समस्या येणार नाही। हे शक्य झाले नाही तर ते मी कुणाकडून तरी कर्जाऊ घेतले पाहिजे। ते कर्ज मी संभावना म्हणून फेडलेच पाहिजे। संभावना म्हणून मिळणाऱ्या पैशातून काही भाग कर्जफेडीसाठी मी वापरतो आणि उर्वरित तिच्या हवाली करतो। काही काळ ही व्यवस्था चालली। सध्या ती संभावनांची सर्व रक्कम माझ्याकडून काढून घेत असते, त्यामुळे कर्जफेडीसाठी कोणताही मार्ग नाही। माझी परिस्थिती माहिती असलेले लोक मला कोणतेही कर्ज देण्यास पुढे येत नाहीत। ते मला विचारतात, तुम्ही कर्ज कसे फेडणार? संभावनांमधून येणाऱ्या पैशातून तुम्ही कर्ज फेडू शकाल असे तुम्हास वाटते काय? तोही मार्ग आता बंद झाला आहे। मी श्रीमंत असल्याने मला कुणी दानही देत नाही, उलट ते माझी थट्टा करतात। आता मला फुटलेल्या भांड्यांची किंमत चुकवलीच पाहिजे। तुमच्यावर ओरडल्यानंतर माझ्या पत्नीने मला घरात बोलविले आणि म्हणाली, बाहेर रस्त्यावर एक यात्रिक उभा आहे, त्याच्याबरोबर जा आणि कुठूनही मिळेल ते दान घेऊन या, तरच तुम्हाला घरात खायला मिळेल। तो बायकोचा गुलाम मला म्हणाला, मी तुमच्याबरोबर येतो। या गावातील सर्व ब्राह्मणांची घरे मला माहीत आहेत। आपल्याला काहीतरी अन्न व पैसे मिळतील। मी अवाक झालो। मी विचार केला, श्रीपाद श्रीवल्लभा, ही काय भयंकर परीक्षा। त्या ब्राह्मणाबरोबर मी त्या गावातील प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी गेलो। कोणीही अन्न दिले नाही। तेव्हा पैशांची गोष्टच विचारावयास नको। तेव्हा मला तो सोबतचा ब्राह्मण दुःखाने म्हणाला, आतापर्यंत मी एकटाच दुर्दैवी होतो। तुम्ही भेटल्यावर तुमचेही नशीब लोपले व तुम्हीही दुर्दैवी झाला। मी त्यास म्हणालो, श्री दत्तात्रेय हे सर्व शक्तिमान प्रभू असून सर्व प्राणीमात्रांना अन्न पुरवितात। ते या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने व रूपाने अवतरून सध्या कुरवपुरम येथे राहतात। मी त्यांच्याच दर्शनास जात आहे। आपण त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसून त्यांचे नामस्मरण करूया, बाकी आपण श्री दत्तांच्या दयेवर सोडूया। त्यास तो ब्राह्मण सहमत झाला। पोटात भुकेची आग पडली होती। आम्ही क्षीण आवाजात श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव घेत होतो। श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण सुरू असताना राजाचे सैनिक आमच्याकडे आले व म्हणाले, महादयांनो, युवराजांना वाचा आली, मुकत्व देखील गेले। महाराजांनी तुम्हास त्वरित घेऊन येण्याची आज्ञा केली आहे, म्हणून तुम्ही कृपया आमच्याबरोबर यावे। त्या राजसेवकांना मी आमची दयनीय स्थिती उघड करू शकलो नाही। मी त्यांना सांगितले की मी एकटा येऊ शकत नाही, माझ्या सोबत्याला देखील बरोबर येऊ द्यावे लागेल। त्यास राजसेवक सहमत झाले। आम्हाला त्यांनी आदराने घोड्यांच्या पाठीवर बसविले आणि घेऊन गेले। ते पाहून त्या ब्राह्मण बहुल गावातील रहिवाशांनी मोठ्या आश्चर्याने तोंडात बोटे घातली। तिकडे राजमहालात गेल्यावर महाराज म्हणाले, महात्मा, आपण महान पंडित असल्याचे माहीत असूनही मी आपला सन्मान न करता रिकाम्या हाताने पाठविले। आपण निघून गेल्यावर राजपुत्र मूर्छित झाले। आम्ही त्यांची खूप सेवा केली। बराच वेळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि म्हणू लागले, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीदत्त देव दिगंबरा। राजपुत्रांनी उघड करून सांगितले की 16 वर्षाचे उंच व अतिसुंदर योगी प्रकट झाले आणि त्यांनी माझ्या मुखात भस्म टाकले। ते योगी कोण आहेत? त्यांचा निवास कुठे आहे? श्री दत्त प्रभू आणि ते योगी यांचे काय संबंध आहेत? कृपया सांगावे।
मी नम्रपणे म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभांची कीर्ती मी कोणत्या प्रकारे वर्णन करू? ते साक्षात दत्तप्रभूंचे अवतार आहेत. श्रीकृष्ण अवताराप्रमाणेच त्यांच्या अवताराचे स्वरूप अद्वितीय आहे. मी जे त्यांच्याबद्दल ऐकले आहे ते अतिशय थोडे आहे. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपुरमला जात आहे. जाताना मार्गावर मी तीर्थक्षेत्रे व महात्मे यांचे दर्शन घेत आहे. विचित्रपुरममधील या अद्भुत घटनेने तेथील विद्वान आश्चर्यचकित झाले. त्यांनी श्री वल्लभ स्वामींची विविध प्रकारांनी स्तुती केली, कारण राजा सुस्वभावी झाला होता आणि त्यांची सर्व त्रासातून सुटका झाली. त्यांच्या 40 दिवसांच्या मंडल दत्तदीक्षेमुळे त्यांच्या युवराजाचा मुकेपणा निघून गेला होता. राजाने मला सुवर्णदान देऊन सन्मानित केले. राजगुरू म्हणाले, महोदय, शेवटी अनेक दिवसानंतर मला शहाणपण सुचले. मला कळून चुकले की विष्णू निंदा करून शैवपंथी आणि शिवनिंदा करून वैष्णवपंथी फक्त पापच संकलित करीत आहेत. त्यापासून काहीही लाभ नाही. आम्ही ईश्वराची निंदा केल्याचे फळ म्हणून आम्ही सर्व त्रास अनुभवले. जाणते किंवा अजाणतेपणाने आम्ही दत्तप्रभूंना शांत करण्यासाठी 40 दिवसांच्या दीक्षेचे माधव नंबूद्रीच्या उपदेशावरून पालन केले. आम्ही आपले अतिशय ऋणी आहोत. आम्ही त्यांचा निरोप घेत असताना माधव नंबूद्रीने देखील आमच्याबरोबर येण्याचा त्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही सहमत झालो. आम्ही तिघे अग्रहारम म्हणजे ब्राह्मणबहुल गावात पोहोचलो. राजाने आम्हाला दिलेले सोने आम्ही त्या अग्रहारममधील ब्राह्मणांना वाटून दिले. माझ्या मित्राच्या भांडकुळ पत्नीला सोने मिळाल्यानंतर तिने आम्हाला भोजन दिले. नंतर ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली. तिचा उर्मटपणा जाऊन ती नम्र स्वभावाची झाली. मी आणि माधव नंबूद्री चिदंबरमकडे निघालो. पूर्वी महर्षी अगस्त्य यांनी गोदावरी मंडलातील लॅली या गावचे रहिवाशी परब्रह्मशास्त्री यांना धर्मशास्त्रा अय्यप्पा स्वामी यांचा पुजारी म्हणून घेतले होते. काळाच्या ओघात गर्तपुरी मंडलातील नंबुरू या गावच्या वैदिक पंडितांना मलयाल देशाच्या राजघराण्यातील लोकांनी आमंत्रित केले. बऱ्याच ब्राह्मणांनी नंबूर सोडले आणि मलयाल देशात वैदिक ज्ञानाचा प्रसार केला. या लोकांना नंबूद्री ब्राह्मण असे म्हणतात. आदि शंकराचार्यांचे पूर्वजही नंबूर होते. नंबूद्री ब्राह्मण हे धर्मपालन, परंपरा पालन, शिस्त व भक्ती, मंत्र, तंत्र व यंत्र कर्मात कौशल्य यासाठी प्रसिद्ध आहेत. पण माधव नंबूद्री हा निरक्षर होता. तो काही ब्राह्मणांच्या घरी आचार्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. बालपणी त्याचे आई वडील वारले. जवळच्या नातेवाईकांनी त्याला मदत केली नाही. दत्तप्रभूंवर त्याची अढळ भक्ती होती. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवताराबाबत ऐकल्यावर लवकरात लवकर त्यांचे दर्शन घेण्यास तो उत्सुक झाला होता. चिदंबरमच्या आसपास काही महान सिद्ध असल्याचे आम्ही ऐकले. आम्ही डोंगरात एकाकी राहणाऱ्या पळणीस्वामी या वृद्ध साधूस भेटलो. आम्ही गुहेच्या दाराशी आल्यावर पळणीस्वामींनी आम्हाला पाहिले आणि भेट घेत म्हणाले, माधव आणि शंकर, तुम्ही बरोबर येत आहात. अहो भाग्य. आम्हाला कळून चुकले की आमचा कोणताही परिचय नसताना आम्हाला आमच्या नावाने हाक मारू शकणारे ते महान सिद्ध होते. कृपाळू स्वामी म्हणाले, बाळांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मला हे शरीर टाकून तरुण शरीरात प्रवेश करण्याचा समय आला आहे. या शरीराचे वय 300 वर्षाचे आहे. श्रीपादांची अशी आज्ञा आहे की मी हे शरीर सोडून नवीन शरीरात आणखी 300 वर्षे राहिले पाहिजे. जीवनमुक्त आणि सृष्टीक्रमात जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडलेल्यांना देखील श्रीपादांनी परत येण्याची आज्ञा केल्यास त्यांना परत यावे लागते. सकल सृष्टीचालक महासंकल्प असे परमेश्वर स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले आहेत. उच्च सूक्ष्म जगतात त्यांचे अवतरण कायम चालू राहील. ते मानव रूपात येणे हे दुर्मिळ आहे. ते पूर्ण योग अवतार आहेत. भक्त रक्षणासाठी त्यांच्या अनंत शक्तींच्या अंशापासून अवतार या भूतलावर सतत होत असतात. बेटा शंकरा, तू कणाद ऋषी आणि त्यांच्या परमाणू सिद्धांताबद्दल विचित्रपुरममध्ये जे सांगितले ते कृपया विस्तारपूर्वक सांग. कणाद महर्षींचा परमाणू सिद्धांत. स्वामी, कृपया मला क्षमा करावी. मला महर्षी कणाद आणि त्यांचा परमाणू सिद्धांत याबद्दल अत्यल्प माहिती आहे. मी जे काही बोललो ते माझ्या मुखातून विनासायस बाहेर पडले. स्वामींना देखील ते ज्ञात आहे, मी उत्तर दिले. दयाळू श्री पळणीस्वामींनी पुढील प्रमाणे विवेचन केले. संपूर्ण सृष्टी
सूक्ष्मतम परमाणूंनी बनलेली आहे. परमाणूंपेक्षा खूपच सूक्ष्म असलेल्या कणांच्या अस्तित्वामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतात. ज्याप्रमाणे सूर्याभोवती वेगवेगळे ग्रह विविध भ्रमण कक्षातून फिरत असतात, त्याप्रमाणे हे सूक्ष्म कण त्यांच्या केंद्राभोवती आपापल्या भ्रमण कक्षेतून अतुलनीय वेगाने फिरत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षाही सजीव प्राण्यांमधील सर्व भावनांची स्पंदने अधिक सूक्ष्म असतात. या स्पंदनशील विश्वात काही शाश्वत राहणार नाही. परिवर्तन हा त्यांचा स्वभाव आहे. प्रत्येक क्षणी बदलण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. वरील स्पंदनांपेक्षा प्रभू दत्तात्रेयांचे चैतन्य खूपच लहान व सूक्ष्म आहे. त्याची कृपा प्राप्त करणे हे खूप सोपे तसेच खूप अवघड देखील आहे. या प्रत्येक परमाणूंचे अनंत भाग केल्यास प्रत्येक भाग शून्याबरोबर होतो. अनंत महाशून्याची बेरीज केल्यास त्यातून हे चल व अचल जग निर्माण होते. पदार्थ निर्माण होतानाच विरुद्ध गुणधर्माचा प्रतिपदार्थ निर्माण होतो. हे दोन्ही मिसळल्यावर विरुद्ध गुणधर्माचे प्रतिपदार्थ नाश पावतात. पदार्थ त्यांचे गुणधर्म व लक्षणे बदलू शकतात. पूजेतील मूर्तीबाबत त्यांच्यात विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करतात तेव्हा त्या मूर्ती चैतन्यपूर्ण होतात. मग त्यांच्यात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य येते. सर्व मंत्र कुंडलिनी चक्रात निर्माण होतात. सर्व लोक असे समजतात की गायत्री मंत्रात 3 चरण आहेत, परंतु गायत्री मंत्राचा 4था चरण आहे तो परोरजसे सावदोम आहे. या 4 चरणांच्या गायत्री मंत्रातून निर्गुण निराकार ब्रह्म दिग्दर्शित होते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वांमध्ये या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात देखील 24 अक्षरे आहेत. 24 या संख्येला गोकुलम असेही म्हणतात. गो म्हणजे 2 आणि कुलम म्हणजे 4. ब्रह्माचे स्वरूप सर्व परिवर्तनाच्या पलीकडे आहे आणि म्हणून ते 9 या संख्येतून दिग्दर्शित होते. 8 ही संख्या महामायेचे स्वरूप आहे. श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्या प्रिय भक्तांकडून दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणून भिक्षा मागत असत. परब्रह्म हे सर्वांचे प्रभू आहेत. ते सर्वांचे पती आहेत. म्हणून पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, दो म्हणजे 2 संख्या आणि चौ म्हणजे 4 ही संख्या. 2 चपात्या मागण्याऐवजी ते चमत्कारिकपणे अपभ्रंश करून दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत. अशा प्रकारे ते जीवनांना रहस्यमय संख्या 2, 4, 9, 8 ची आठवण करून देत आहेत. श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात गोकुलममधील परब्रह्म आणि पराशक्ती निवास करतात. कृपया हे लक्षात घे की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः श्री वल्लभच आहेत. गायत्री मंत्राने त्यांच्या निर्गुण पादुकांचा आकार घेतल्याचे आपण जाणले पाहिजे. बेटा शंकरा, स्थूल मानवी देहात 12 प्रकारची परिवर्तने आहेत. प्रत्येकास दिसणारा स्थूल देह हा स्थूल सूर्याच्या प्रभावाखाली आहे. क्रियायोगाच्या अभ्यासाने सूक्ष्माहून सूक्ष्म स्पंदनाचे देह प्राप्त करता येतात. हे विविध प्रकारचे 12 देह 12 आदित्यांच्या प्रभावाखाली आहेत. तथापि श्री वल्लभ हे 12 आदित्यांपेक्षा अतिश्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्या दिव्य स्थूल देहाला विस्मयकारक दिव्य स्पंदनांची नित्य देणगी लाभली आहे. श्री पिटिकापुरममध्ये मनुष्य देहाने अवतार घेण्यापूर्वी श्री वल्लभ या ठिकाणी 108 वर्षापूर्वी आले होते. त्यांनी माझ्यावर कृपा केली. ते हल्ली कुरवपुरममध्ये ज्या रूपात आहेत त्याच रूपात ते तेथे आले होते. त्यांच्या दिव्य लीलांना अंत कुठे आहे? श्री वल्लभ येथे आल्यानंतर काही काळाने हिमालयातील महर्षींनी महाक्षेत्र बद्रीवनात श्री बद्रीनारायणांची ब्रह्मकमळाच्या फुलांनी पूजा केली होती. ती सर्व ब्रह्मकमळे येथे श्रीपादांच्या श्रीचरणांवर पडत असल्याचे मी पाहिले होते. ते काळ व अवकाश यांच्या पलीकडील आहेत. याप्रमाणे पळणीस्वामींनी आपले विवेचन पूर्ण केले. श्री पळणीस्वामींच्या पवित्र वक्तव्यावर मला अनिवर्चनीय अनुभूती आली. मी प्रार्थना केली, स्वामी, ब्रह्मकमळे म्हणजे काय? ती कुठे मिळतात? आपल्या कथनातून मला असे समजले आहे की ब्रह्मकमळांच्या पूजेने प्रभू दत्तात्रेय प्रसन्न होतात. कृपया माझ्या शंका दूर कराव्यात. ब्रह्मकमळ फुलांचे वर्णन. पळणीस्वामींनी माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना कृपादृष्टी टाकून म्हटले, श्री महाविष्णूंनी सदाशिव यांची पूजा ब्रह्मकमळांनी केली. श्री महाविष्णूंच्या नाभीतून जे उत्पन्न झाल्याचे वर्णन आहे ते देखील ब्रह्मकमळच आहे. श्री दत्तांची कमलपुष्पांनी पूजा केल्यास भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ती प्राप्त होते.
दिव्य सृष्टीतील ब्रह्मकमळांप्रमाणेच पृथ्वीवर हिमालयात समुद्र सपाटीपासून 12,000 फूट उंचीवर ब्रह्मकमळे सापडतात. ती वर्षातून एकदा येतात. बेटा, ती फक्त मध्यरात्रीच उमलतात. हे आणखी एक आश्चर्य होय. ती उमलतात तेव्हा संपूर्ण परिसरात आणि अतिसुंदर सुवास पसरतो. हिमालयातील साधक महात्मे हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी दिवस आणि महिने अधीरतेने प्रतीक्षा करतात. हिवाळा ते वसंत ऋतूपर्यंत ही फुले बर्फाच्छादित असतात. चैत्र महिन्याच्या प्रारंभी ती बर्फातून वर येतात. फुलण्याचा हंगाम उन्हाळाभर सुरू राहत असतो. श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या आसपास ही फुले मध्यरात्री पूर्ण उमलतात. याच काळात अमरनाथच्या हिमलिंगाचे दर्शन होते. बेटा शंकरा, हिमालयात आध्यात्मिक साधक, महर्षी आणि सिद्ध पुरुष यांच्या लाभास्तव आज देखील काही कायमस्वरूपी ही अद्भुत लीला होत असते आणि होत राहील. ब्रह्मकमळांच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. योगातील सर्व अडथळे दूर होतात. ही त्वरित फल देणारी लीला आहे. त्यामुळे योगी आणि संन्यासी आपापल्या मार्गात उच्चतर स्थान प्राप्त करतात. ब्रह्मकमळ उमलल्यानंतर पात्र लोकांनी पूर्ण दर्शन घेतल्यावर ते अंतर्धान पावते. बाळा शंकरा, मी 10 दिवस तप समाधीत राहणार आहे. कोणी दुःखी जन येथे आले तर तू आणि माधव यांनी माझी समाधी भंग न करता त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करावी. कुणी सर्पदंशाने मृत झालेल्या व्यक्तीस येथे आणणाऱ्या लोकांना त्यांनी प्रेत नदीच्या पाण्यात ठेवावे किंवा ते जमिनीत पुरावे अशी माझी आज्ञा असल्याचे सांगावे. श्री पळणीस्वामी तेथे आसन लावून समाधी अवस्थेत गेले. मी आणि माधव येणाऱ्या समस्याग्रस्त भक्तांना शांतपणे स्वामींचे दर्शन घेण्यास मदत करीत होतो. काही भक्तांनी आम्हाला अन्न सामुग्री दिली. माधव स्वयंपाक करण्यासाठी जवळच्या नारळ वृक्षाची पडलेली फांदी आणण्यात जातो आणि ती आणून स्वयंपाक करतो असे म्हणाला. मी सहमत झालो. माधव एका इसमास घेऊन गेला. मोठे दुर्दैव म्हणजे माधव नारळाची फांदी उचलत असताना तिच्या खाली लपून बसलेल्या सर्पनागाने माधवास दंश केला. 3 लोकांनी त्यास गुहेजवळ आणले. स्वामींची आज्ञाभंग होऊ नये म्हणून मी माधवाचे प्रेत पुरले. तेथील लोकांनी मला सहकार्य केले. मी हमसून रडलो. माधवाचे शुद्ध अंतःकरण, त्याची शुद्ध भक्ती आणि श्रीपाद श्रीवल्लभांवरील अढळ श्रद्धा यांची आठवण होऊन मी अतिशय क्षुब्ध झालो. नियती अटळ आहे अशी मी स्वतःची समजूत घातली. या दुःखी प्रसंगानंतर मी आणखी एक दुर्दैवी प्रसंग पाहिला. एका 16 वर्षाच्या युवकाचे प्रेत घेऊन त्याचे नातेवाईक रडत व शोक करीत आले. तो युवक देखील सर्पदंशाने मृत्यू पावला होता. स्वामी योग समाधीत असून त्यांच्या आज्ञेनुसार प्रेत पुरावयास पाहिजे असे मी त्यांना सांगितले. तेथे हजर असलेल्या भक्तांनी देखील त्यांना असे सांगितले की माझा मित्र देखील असाच मृत्यू पावला होता आणि त्याला देखील स्वामींच्या आज्ञेनुसार पुरण्यात आले. ते दुःखी लोक खाली मान घालून अनेक प्रकारे आपल्या दुर्दैवाला दोष देत होते. अनिवार्य परिस्थितीत त्यांनी नवयुवकास पुरले. दररोज 3 किंवा 4 लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. समाधी अवस्थेतील स्वामींचे शांतपणे दर्शन घेऊन ते गोंधळ न करता जात असत. अशा प्रकारे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी पळणीस्वामींमध्ये काही जागृती दिसू लागली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्री स्वामी पूर्ण जागृत झाले आणि त्यांनी माधवास हाक मारली. मी त्यांना रडत रडत घडलेले सर्व काही सांगितले. स्वामींनी माझे सांत्वन केले आणि आपल्या योगशक्तीने माझ्याकडे पाहिले. त्या योगदृष्टीने माझ्या पाठीच्या कण्यात मोठी हालचाल घडविली आणि असह्य वेदना निर्माण केल्या. स्वामींनी माझ्याकडे पुन्हा कृपादृष्टीने पाहिले. माझ्या वेदना नाहीशा झाल्या. ते म्हणाले, बेटा, स्थूल देहाने श्री वल्लभांचे दर्शन घेण्याचे भाग्य माधवास नाही. गेले 10 दिवस त्याचे सूक्ष्म शरीर पुरवपुरममध्ये श्रीपादांच्या सोबत आहे. काही का असेना त्याची इच्छा पूर्ण झाली. श्री वल्लभांच्या लीला अकल्पनीय आहेत. काळ, कर्म आणि कारण यांची रहस्ये कुणीही जाणू शकत नाहीत. ते फक्त श्रीपादांना शक्य आहे. माधवाचा जीव स्थूल देहात आणण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे. आपण ते काम त्वरित केले पाहिजे. ग्रस्त करणारे माझे सर्व दुःख क्षणात नष्ट झाले. माधव पुनर्जीवित होण्यापेक्षा अधिक काय मला हवे होते. माधवास पुरले होते त्या ठिकाणी आम्ही आलो. मृत शरीर बाहेर काढण्यात आले. अन्य 2 माणसे मदतीला होती. स्वामींनी आम्हाला दक्षिण बाजूच्या ताडवनाकडे जाऊन, हे माधवास दंश केलेल्या नागराजा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेने तुला आदेश देण्यात येतो की तू पळणीस्वामींसमोर यावे.
असे मोठ्याने बोलावे असे सांगितले. आम्ही पळणीस्वामींच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन केले. श्री पळणीस्वामींनी त्यांच्या कौपिनातून 4 लहान कवड्या काढल्या. त्यांनी त्या प्रेताच्या 4 बाजूंना ठेवल्या. काही वेळात त्या वर उडाल्या आणि नंतर फडफड आवाज करीत वेगाने 4 दिशांना गेल्या. काही वेळाने एक नाग फूस करीत सरपटत येताना आम्ही पाहिला. तो सर्प खूप अस्वस्थ होता. श्री पळणीस्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात खुपसल्याप्रमाणे घट्ट रुतून बसल्या होत्या. श्री पळणीस्वामींनी त्या सापास माधवाच्या शरीरातील विष बाहेर काढण्यास सांगितले. सापाने माधवास दंश केलेल्या ठिकाणाहून विष शोषून घेतले. श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव पुटपुटत त्या सापावर अभिमंत्रित तीर्थ शिंपडले. त्या सर्पाने श्री पळणीस्वामींच्या पायांना स्पर्श केला, त्यांना 3 प्रदक्षिणा केल्या आणि शांतपणे परत निघून गेला. दत्तभक्तांना अन्नदान केल्याची सुफळे. श्री पळणीस्वामी म्हणाले, हा सर्प पूर्वजन्मी स्त्री होता. ती म्हातारी झाली. तिने काही पाप व काही पुण्य देखील केले होते. एकदा तिने दत्तभक्त असलेल्या ब्राह्मणास अन्नदान केले होते. सहजपणे संतुष्ट होणे हा दत्तांचा स्वभाव आहे. मृत्यूनंतर ती स्त्री यमलोकात गेली. यमधर्मराज यांनी तिला विचारले, तुझ्या पुण्य पाप हिशोबात तू काही पाप व काही पुण्य कमावले आहेस. दत्तभक्तास तू अन्नदान केल्यामुळे तुला महत् लाभ प्राप्त झाला. सध्या श्री दत्तात्रेय भूतलावर श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. त्यांनी आम्हाला तुझ्या पुण्य पापाच्या हिशोबात काही बदल करण्यास आज्ञा केली, जेणेकरून जास्त पुण्य व कमी पाप मिळेल. म्हणून चित्रगुप्ताने तुझ्या हिशोबात आवश्यक बदल केले. तुला अगोदर पापांची फळे भोगावयाची की पुण्याची फळे उपभोगावयाची? यावर तिने उत्तर दिले की पाप खूप कमी असल्याने प्रथम पापाचे फळ भोगते आणि नंतर पुण्याची फळे उपभोगते. म्हणून ती पृथ्वीवर सर्प म्हणून जन्माला आली. तिचा लोकांना त्रास देण्याचा स्वभाव असल्याने ती मार्गात येतील त्यांना दंश करीत असते. त्यामुळे तिचा पापसंचय वाढत होता. बाळा, 4 प्रकारे सर्प असतात. पहिल्या प्रकारचे साप कोणालाही इजा न करता वायुभक्षण करून जगतात आणि योग्यांप्रमाणे राहतात. दुसऱ्या प्रकारचे सर्प त्यांच्यावर ज्यांची छाया पडेल त्यांना ठार करतात. त्यांच्यावर कोणाचीही सावली पडल्यावर ते क्रुद्ध होतात. तिसऱ्या प्रकारचे सर्व मानवाच्या नजरेच्या टप्प्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कुणी मनुष्य समोर आल्यास ते भीतीने दूर पळून जातात. चौथ्या प्रकारचे साप डूख धरणारे असतात आणि कोणी काही इजा केली नाही तरी दंश करतात. ती म्हातारी रजोगुणी असल्याने ती जवळ असलेल्या माधवास चावली. तिच्या पूर्वजन्मातील पुण्याईमुळेच तिने त्यास दंश केला. माधवाने पूर्वजन्मीच्या पाप संचयामुळे प्राण गमावले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने ती वृद्ध स्त्री सर्प योनीतून लवकरच मुक्त होऊन उच्च लोकात गेली. जीव गर्भावस्थेत सापाप्रमाणे पडून राहतो. नागदोष असल्यामुळे लहान बालके दगावतात. पात्र व्यक्तींना अन्नदान केल्याची फळे. श्री दत्त अल्पसंतुष्ट आहेत. श्री दत्तांच्या नावाने पात्र व्यक्तींना अन्नदान केल्यास अन्नदात्याला विशेष फळ मिळते. अन्नाच्या अंशापासून अन्नदात्याचे मन, बुद्धी, इच्छा, सत्व व शरीर हे शुभ संवेदनांनी भरले जातात. त्यामुळे त्याला सृष्टीतील सर्व पदार्थांना आकर्षण करून घेण्याची शक्ती प्राप्त होते. महालक्ष्मी देवीच्या कृपेने वस्तूंची विपुल समृद्धी होते. ते सूक्ष्म संवेदना आणि सूक्ष्म नियम यांच्यावर ही सृष्टी चालते. अशा प्रकारे स्वामींनी सविस्तर केले. श्रीपादांचा महिमा. श्रीपादांचे नामस्मरण केल्याने श्री लक्ष्मीचा किती कृपा वर्षाव होतो. त्यांची कृपा प्राप्त झालेल्यांचे आपण काय भाग्य वर्णावे. श्रीपादांच्या कृपेमुळे माधव त्याला 10 दिवसापूर्वी जमिनीत पुरले असूनही व्यवस्थित राहिला. आता श्रीपाद त्याला जीवनशक्ती प्रदान करीत आहेत. त्यांची दया, करुणा आणि दिव्य चमत्कृती यांचे आपण कसे वर्णन करावे. माधवास जागृती येऊ लागली. त्याने तहान शमविण्यासाठी पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याची समजूत घालून त्याला केवळ तूप पिण्यास लावले. ते तूप देखील 100 वर्ष जुने होते. तूप पिण्यास माधव नकार देत होता. श्री पळणीस्वामींनी त्याला प्रेमळपणे समजाविले की त्याने अगोदर तूप पिल्यावर त्याला पाणी दिले जाईल. माधवाने संपूर्ण तूप पिल्यावर त्याला फळाचा रस देण्यात आला. काही वेळाने त्याला पाणी देण्यात आले. नागलोकाचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाला होता. आम्हाला अपार आनंद झाला. माधव सांगू लागला की मी सूक्ष्म देहाने कुरवपुरमला पोहोचलो. श्रीपाद श्रीवल्लभ खूप उंच आहेत. त्यांचे डोळे विशाल आहेत. त्यांच्या डोळ्यांमधून सर्व प्राणीमात्रांसाठी
करुणा, दया आणि प्रेम सतत ओसंडून वाहत असते. मी सूक्ष्म देहात असल्याने तेथील स्थूल देहधारी भक्तांना दिसत नव्हतो. श्री वल्लभांनी मला कुरवपुरम बेटाच्या आत केंद्र भागात जाण्याचा आदेश दिला. श्रीपादांचे नामस्मरण करीत मी बेटाच्या आत खोलवर मध्यभागी गेलो. पृथ्वीच्या आतल्या मध्य लहान महाल असल्याचे आढळले. मला असे समजले की तो पाताळ लोक आहे. सूक्ष्म देहधाऱ्यांना फक्त स्थूल रूपातील पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्म देहधाऱ्यांना तेथील सूक्ष्म जग दिसते. तेथील रहिवासी नागवंशातील आहेत. त्यांना कोणतेही रूप घेता येते. त्यांना इच्छारूप धारण करण्याची शक्ती आहे. साधारणपणे त्यांना सर्प म्हणून वावरणे पसंत आहे. मी तेथे अनेक महान सर्प पाहिले. काही सर्पांना हजारो फणे होते आणि प्रत्येक फण्यावर त्या रत्नांमध्ये येत होता. काही सर्प फणे उभारून शांतपणे योगमुद्रेत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्यात एक महान सर्प होता. त्यालाही हजारो फणे होते. त्यांच्यावर श्री महाविष्णूप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ पहुडले होते. महान सर्पांपैकी काही जण वेदगायन करीत होते. श्रीपाद ते मधुर गायन आनंदाने ऐकत होते. माझ्याजवळील एक महान सर्प मला सांगू लागला श्री दत्तात्रेयांचा महामहिमा. प्राचीन युगात श्री दत्तप्रभू आणि अत्री अनसूया यांचे पुत्र म्हणून नेपाळ राज्याच्या चित्रकूटमधील अनसूया पर्वतावर जन्मले. त्यांनी हा अवतार समाप्त केला नसून ते सूक्ष्म देहाने दिशारूपी वस्त्र घालून म्हणजेच दिगंबर स्वरूपात नीलगिरी, श्रीशैलम, शबरगिरी व सह्याद्री या पर्वत शिखरांवर विचरण करतात. जे दिशारूपी वस्त्र परिधान करतात, जे आकाशाचा वेश घालतात ते दिगंबर म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीत दत्तयोग मग्न होते. त्यांनी नाथपंथातील गोरक्षनाथांना क्रियायोग शिकवला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्यास त्यांचे खेचरी मुद्रेतील निराकार योगी म्हणून दर्शन झाले. ते काळ आणि स्थळ यांच्या पलीकडे आहेत. आम्ही प्रभूंच्या सान्निध्यात राहून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ स्वतंत्र पाहत नाही. आम्हाला सर्व काही नित्य वर्तमानच आहे. दत्तात्रेयांचे अनघादेवीसह दर्शन. माझ्या शेजारील दुसरा महासर्प म्हणाला, बेटा माधवा, आम्ही कालनाग आहोत आणि आम्हाला ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्त यांनी जगतावर हजारो वर्षे राज्य केल्यानंतर ते स्वतःला लपवू इच्छित होते. ते एका नदीच्या पाण्याच्या आत गेले आणि बरीच वर्षे पाण्याखाली राहिले. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर ते पाण्याच्या वर आले. आम्ही त्यांचे अनुयायी होतो व ते पुन्हा आमच्यात येतील या आशेवर आम्ही तेथे प्रतीक्षा करीत होतो. आम्हाला ठाऊक होते की ते आमच्यापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि बऱ्याच वर्षांनी बाहेर आले. पण यावेळी त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हाताने त्यांनी 16 वर्षाच्या सुंदर युवतीला धरले होते. आम्ही ते मद्यपी आणि श्रीलंपट असल्याचा गैरसमज करून घेतला आणि असा विचार केला की अशा माणसाला आपण सतत देव समजून फसविलो गेलो. मनात असा गैरसमज ठेवून आम्ही त्या स्थळावरून निघून गेलो. ते गुप्त झाले. ते अदृश्य झाल्यानंतर आम्हाला शहाणपण सुचले. आम्हाला ज्ञात झाले की त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंदाचे अमृत होते आणि लावण्यवती ही लक्ष्मी, पार्वती व सरस्वती या 3 शक्तींची रूप असलेली अनघादेवी होती. या भूमीवर त्यांचा पुन्हा आविर्भाव व्हावा म्हणून आम्ही खडतर तप केले. श्री दत्तप्रभूंनी दयाळू होऊन श्री पिटिकापुरममध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार घेतला. कुरवपुरमचे वर्णन. ते ज्या ठिकाणी पाण्याखाली स्नानास गेले ते ठिकाण म्हणजे परम पावन कुरवपूर क्षेत्र. ते जलसमाधीत असताना आम्ही देखील या सूक्ष्म जगात सूक्ष्म संवेदनासह योग समाधीत होतो. कुरु हे कौरव व पांडव यांचे पूर्वज होते. राजा कुरुला या तीर्थक्षेत्रात दिव्य ज्ञानोपदेश झाला होता. बाळा माधवा, आदिशेषही कुरवपुरमचे महात्म्य वर्णन करू शकणार नाही. ज्योतिरामलिंग व सदाशिव ब्रह्मेंद्र स्वामींचा पूर्व इतिहास. मी श्रीपाद श्री वल्लभांच्या श्रीचरणी नमस्कार केला. कृपाळू श्री वल्लभ म्हणाले, बेटा, माझे हे दिव्य व सुंदर दर्शन फार दुर्लभ व सौभाग्याचे आहे. तुझ्याशी बोललेला सर्प पुढे येणाऱ्या शतकांमध्ये ज्योतिरामलिंग नावाने पृथ्वीवर जन्म घेईल व ज्योतिरूपात अदृश्य होईल. तुझ्याशी बोललेला दुसरा सर्प पुढे येणाऱ्या शतकांमध्ये सदाशिव ब्रह्मेंद्र नावाने जन्माला येईल व अनेक लीला चमत्कार दाखवील.
श्री पीठिकापुरम मला अतिप्रिय आहे. माझ्या दिव्य पादुका पीठिकापुरममध्ये स्थापन होतील. ज्या ठिकाणी माझ्या मातामहांच्या घरात माझा जन्म झाला तेथेच माझ्या पादुका स्थापन केल्या जातील. माझी जन्मकर्मे दिव्य व रहस्यमय आहेत. ती रहस्ये म्हणून सुरक्षित ठेवली पाहिजेत. तू श्री पीठिकापुरम येथे माझ्या पादुका स्थापन होणार आहे तेथे जाऊन पुढे पाताळ लोकात जा. तेथे दीर्घ तप करणारे कालनाग भेटतील. नंतर तू परत यावेस. श्री पळणीस्वामी स्मित करून म्हणाले, बेटा माधवा, आपण पीठिकापुरमच्या कालनागांबद्दल नंतर बोलूया. आता आपण त्वरित स्नान करून ध्यानाला बसले पाहिजे. ही श्रीपादांची आज्ञा आहे. अध्याय 3 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोषोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.